आणि याच्यातला डायरेक्ट फायदा काय होईल, 1 महिना पुरणारा सिलेंडर तुम्हाला 3 महिने पुरेल, ही माझी गॅरंटी आहे. काही वेळा जसं दह्यातलं पाणी काढलं किंवा चहाला तो वास आला, हा बेनिफिट आहे. पण इट वॉज सिंगल यूज, कारण पूर्वीचं गरजा हे वेगळ्या होत्या ना. ते छोटं छोटं कच्च्या मातीचं जे आहे ते नंतर टाकून दिलं जायचं. आंबट आणि लिक्विड्स ह्या कॉम्बिनेशनला ॲल्युमिनियम इज नॉट गुड. प्रेक्षकांनो नमस्कार. अवतीभवतीच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत. आजचा आपला विषय आहे किचन मिथ्स अँड फॅक्ट्स. एक छोटासा किस्सा सांगते. ज्या काळामध्ये नॉनस्टिक हा प्रकार फारसा प्रचलित नव्हता, कोणाला माहिती नव्हता, त्या काळात घडलेली गोष्ट आहे. आमच्या ओळखीच्या एक काकू होत्या आणि त्यांनी मोठ्या हौसेनं हे एक नॉनस्टिक पॅन खरेदी केलं होतं. नंतर कधीतरी त्यांच्याकडे त्यांच्या सासूबाई आल्या आणि जेव्हा त्या स्वयंपाकघरात शिरल्या तेव्हा त्या नॉनस्टिक पॅनचा काळेपणा काढून टाकून त्याला चमकवण्यासाठी त्यांनी चक्क तो विटेनी घासून काढला. तर स्वयंपाकघरामध्ये किंवा इतरत्र कुठेही अज्ञान आणि गैरसमज याच्या पोटी माणसं काय काय म्हणजे काही पण हे करतात, गमती जमती करतात. हा याचा फक्त एक ट्रेलर आहे. आज याच संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी, आपल्याकडे गप्पा मारण्यासाठी आलेल्या आहेत डॉक्टर स्मिता लेले. मॅडम स्वतः केमिकल इंजिनियर आहे. फूड टेक्नॉलॉजी हा त्यांचा खास विषय आहे आणि त्याचबरोबर त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्या मुंबईतल्या प्रतिष्ठित अशा UDCT, पूर्वीची UDCT आताची इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या संस्थेशी संलग्न आहेत आणि झी मराठीचा उंच माझा झोका अवॉर्ड यासारख्या पुरस्कारांनी पण त्यांना सन्मानित केलेलं आहे. मॅडम, आपल्या कार्यक्रमामध्ये तुमचं परत एकदा स्वागत. नमस्कार. मॅडम, सुरुवात करूया अगदी बेसिक प्रश्नापासून. सकाळ होते त्यावेळेला सोसायटीमध्ये आमच्या आजूबाजूला अशी कुकरच्या शिट्ट्यांची लिटरली जुगलबंदी ऐकायला मिळते. म्हणजे त्या कुकरचा अगदी दम निघेपर्यंत लोक शिट्ट्या करतात. तर या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता यांना की खरोखर हे एवढं करणं गरजेचं आहे का? अन्न असं पण शिजतं, एस्पेशली जी कठीण म्हणजे शिजायला कठीण किंवा जास्त वेळ घेणारे हे असतात, म्हणजे राजमा किंवा वाल किंवा तुमचं काय छोले वगैरे. तर काय आहे म्हणजे ह्याचं एक्झॅक्टली कशा प्रकारे कुकरची काळजी घ्यायला हवी किंवा कुकरमध्ये अन्न शिजवायला हवं? एकदम माझ्या हृदयाच्या जवळचा प्रश्न विचारलेला आहे. साधाच आपण विचार करूया की माझ्या आजी पणजी यांनी सुद्धा वरण पुरण केलंच होतं, मटण. म्हणजे कोणतीही गोष्ट शिजताना प्रेशर कुकरची शिट्टी असलीच पाहिजे असं काही नाही. अर्थात जेव्हा आपण बाहेर एखादी गोष्ट शिजवतो, अगदी पुरणाचंच घेऊया, तर चणा डाळ शिजायला वेळ लागतो आणि त्याच्यामुळे ती बाहेर पातेली शिजवायची तर कदाचित अर्धा ताससुद्धा जाईल. आणि म्हणून जेव्हा विज्ञानामध्ये म्हणजे जेव्हा स्टीम इंजिनचा शोध लागला की वाफेत जी शक्ती आहे ती जेव्हा मानवाला कळली त्याचा वापर, तर तेव्हाच हे प्रेशर कुकर हा सुद्धा एक आपला स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग झाला. आता त्याला प्रेशर कुकर आपण का म्हणतो? आमच्या प्रयोगशाळेमध्ये सुद्धा अशी अशी भांडी असतात किंवा इव्हन डेंटिस्टकडे तुम्ही गेलात तरी तुम्हाला दिसेल की जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला जास्ती तापमानाला उकळायची आहे, कारण नेहमी पाणी 100 डिग्रीजला उकळतं, तर ते पाणी जर दाबून ठेवलं तर 15 PSI म्हणजेच एक एक्स्ट्रा प्रेशर, 1 kg ऐवजी 2 kg प्रेशर म्हटलं तर ते 121 डिग्रीला उकळतं आणि साहजिकच जे सगळे जंतू आहेत ते पड्डीशी मरतील. हे त्याचं कार्य झालं डेंटिस्टकडे किंवा आमच्या लॅबोरेटरीमध्ये. पण ह्याचा आपण चांगला वापर आपल्या स्वयंपाकघरात कसा करू शकतो की जी चणा डाळ मला अर्धा तास बाहेर अशी उकळत राहायला लागत होती 100 डिग्रीला, ती कदाचित 10 मिनिटातच 121 डिग्रीला शिजेल. आता हे जेव्हा भांडं डिझाईन केलं तेव्हा आता स्वयंपाकघरातली ती गृहिणी वापरणार आहे. सो त्याच्यात विशिष्ट तापमान 121 येताना विशिष्ट प्रेशर जे त्या स्टीमचं आहे म्हणजे वाफेचं आहे, ते जास्ती झालं तर भांडं फुटेल, ॲक्सिडेंट होईल. आणि म्हणून जो सुरक्षा वॉल्व, सेफ्टी वॉल्व आहे, तर त्याला एक ते वरती छोटीशी नळी, त्याला भोक आहे आणि त्याच्यावरती प्रेशर आहे. आणि जर तुम्ही शाळेमध्ये वाचलेलं आठवत असेल की दाब कसा मोजतो, तर एखाद्या छोट्या एरियावरती हवेचा इतका दाब आहे किंवा पाण्याचा इतका दाब आहे, तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो दाब त्यांनी ॲडजस्ट करून ते प्रेशर केलेलं आहे. आणि त्यामुळे आपण जेव्हा कुकर ठेवतो तेव्हा आधी तळाला पण पाणी घालतो, ते पाणी उकळलं की त्याची हळूहळू वाफ तयार होते. अर्थात आत बाकीची भांडी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जिन्नस आहे, पाणी आहे, ते पण हळूहळू उकळायला लागलं. आता ही वाफ कोंडलेली आहे,
सो प्रेशर तयार झालं आणि म्हणून 100च्या ऐवजी आता आपलं 121 पर्यंत तिथे तापमान झालं. आता त्याच्या पलीकडे जर आपण एनर्जी देतच राहिलो, गॅस आपला चालूच आहे आणि भगा मोठा लावलाय, बऱ्याचदा आपल्याला वाटतं पटकन होईल म्हणून, ते चुकीचं आहे. तर भस ती स्टीम बाहेर यायला लागते. का? तर भांडं फुटू नये म्हणून. आणि त्याला आपण शिटी म्हणतो. किंबहुना कधी कधी अशा सुद्धा जाहिराती असतात की अमुक तमुक ब्रँडचा कुकर किती गोड शिट्ट्या मारतो त्या बाईला बोलवायला. ते साफ चुकीचं आहे. तुम्ही खुशाल शिट्ट्या मारा तुमच्या प्रेमिकेला, पण प्रेशर कुकर तो रोल नाही करत. आणि त्यामुळे पहिलं आपल्याला हे कळलं पाहिजे की शिट्ट्यांचा संबंध शिजण्याशी तसा अर्थार्थी काही नाही. सो इट इज अ टाईम टेम्परेचर कॉम्बिनेशन. सो फर्स्ट ऑफ ऑल प्रेशर कुकरमुळे आपल्याला हायर टेम्परेचर मिळालं म्हणून आपल्याला कमी वेळ लागेल. पण कमी म्हणजे काय, 1 मिनिटात होणार नाही आहे. बाहेर अर्धा तास लागला चणा डाळीला, इथे मला कदाचित 10 मिनटं लागतील, पण भाताला कदाचित 5च मिनटं लागतील. आणि कुठेतरी त्याचा त्या बाईने 1 शिट्टी 2 शिट्टी 3 शिट्टी, बाजारात जाताना नवऱ्याला अहो 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करा नाहीतर विसराल, हे असं आपण म्हणायला लागतो. पण ॲक्च्युली ह्या शिट्ट्या खरोखरी जास्ती करणं चुकीचं आहे. त्याचे नुसतंच आपली एनर्जी जाते, गॅस कमी पुरतो, स्वयंपाकघर गरम होतं आणि याच्या जोडीला बरीचशी विटॅमिनसुद्धा त्या वाफेतनं आजूबाजूला जातात. आणि म्हणून आपण जर 1 शिट्टी हवं असलं तर तुम्ही करा, अगदी तुम्हाला एवढंच कॉन्फिडन्स हवा आहे की बाबा चोक नाही झालेलं, पण 1 शिट्टी झाल्यावर तरी निदान तुम्ही गॅस बारीक करून पुढील टाईम, आणि सारखंच आता व्हॉट्सअप आणि मोबाईल बघत असताना 5 मिनिटाचा टायमर लावा त्याच्यावर, नाहीतर एक गाणं लावा. तर तिथे त्या 3 आणि 4 आणि 5 न करता जर माझ्याकडे डाळ आणि तांदूळ ठेवला तर 3 मिनटं अजून मी ठेवते, जास्ती वस्तू आहे तर 5 मिनटं ठेवते, आणि अजून काय छोले आणि राजमा आहे 7 मिनटं ठेवते. असं तुम्ही, अर्थात बायका सगळ्या हुशार आहेत, स्मार्ट आहेत, तुम्ही आपलं जजमेंट डेव्हलप करा. आणि याच्यातला डायरेक्ट फायदा काय होईल, 1 महिना पुरणारा सिलेंडर तुम्हाला 3 महिने पुरेल, ही माझी गॅरंटी आहे. सिलेंडरची किंमत काय बघा, तर बाकी सगळं जाऊनच द्या, ही डायरेक्ट बेनिफिट आहे तुमचा. आणि प्लस जर उकाड्याचे दिवस आहेत तर त्या स्टीमने जे सगळं स्वयंपाकघर गरम होऊन घामाघूम तुम्ही होणार आहात ते कमी होईल. हे 2 फायदे पण खूपच चांगले आहेत. आणि शिवाय न्यूट्रिशनविषयी आपण नंतर बघूच, तो सुद्धा एक फायदा आहे. आणि मग तळाचं पाणीसुद्धा कमी घालता येईल. म्हणजे बरंच काय काय सायन्स आहे, पण मला आत्ता एकदम तुमच्यावरती असं त्याच्यावरती शिट्ट्यांसारखं त्याचा भारीवाद नाही करायचा. आणखी मला याच्याने आणखी एक प्रश्न पडतो की खालती, म्हणजे जेव्हा आपण कुकर लावतो तर त्याच्या खालती ती तबकडी सारखी जाळी सारखी असते, तर त्याचं नेमकं हे काय असतं, म्हणजे ते कशासाठी वापरायला हवं? हां, म्हणजे काही वेळा आपण ते लावलं नाही तरी चालतं, पण ते कडकड 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 आवाज करत राहतं. कारण खालचं पाणी उकळायला लागलं की ते जर एक भांडं डायरेक्टली त्याच्यात असेल तर ते डान्स करायला लागतं. तर ती गॅप राहावी म्हणून आहे बेसिकली. त्यामुळे आपण डायरेक्ट कुकर, हां, त्याचं सायंटिफिकली परफॉर्मन्स पॉईंट ऑफ व्ह्यू तसं काही नाही. आणि किती पाणी याचा अंदाज यायला, पण आपली नजर फसवी असते. म्हणजे हेही आपण लहानपणी वाचलं असेल की काठी पाण्यात वाकडी दिसते वगैरे, तर त्यामुळे डोळ्याने पाहून पाणी घालायची पद्धत काढून टाकली पाहिजे. आणि एक तांब्यावर पाणी जर सुरुवातीला ओततात कित्येक जणं, म्हणजे त्याच्यात पोहायला लागतात ती भांडी, तसं करू नका. कारण पाण्याला सगळ्यात जास्ती उष्णता लागते गरम करायला. म्हणजे मिनिमम पाणी घालायला पाहिजे तिथे खाली खाली. आणि ते सोपं आहे. आधी एक तर आपण जास्ती शिट्ट्या करतो ह्या भीतीने पण जास्ती पाणी घालतो, कारण तेव्हा ते वाफेबरोबर पाणी उडून जातं. सो ते पहिलं आपण करेक्शन केलं तर तुम्ही सिंपल गोष्ट करा, मोठा एक पाणी प्यायचा मोठा ग्लास घ्या, तो भरून पाणी घाला. तुम्ही रोज जे घालता ते घाला आणि आता काढून मोजा, ते 2-3 ग्लास निघेल. तर ते आधी एकच घाला म्हटल्यावरती पहिला कुकरच तुमचा पटकन गरम होईल, कारण ते पाणी गरम करायची जी उष्णता आहे ती तुम्ही वाचवलीत. आता तुम्ही शिट्ट्या पण नाही केल्या तर सगळं झाल्यावर बघा की तुम्हाला दिसेल की 1 ग्लासमधलं निदान पाऊण ग्लास पाणी आहे, मग 2 आणि 3 ग्लासची काहीच गरज नाही. सो ते पाणी पण तुम्ही कमी करू शकता, म्हणजे तिथेही तुमच्या इंधनाची बचत होते. आणि तिसरं म्हणजे जे ॲक्च्युली रेकमेंडेशन आहे की ज्वाळेचा साईज आणि भांड्याचा साईज, तर तो तिप्पट मोठं भांडं पाहिजे. हो, आमचं तर चाटत असतात. हां, सकाळी तर त्या घाईघाईनी चहा ठेवलेला असतो त्या बाईने आपल्या पुरता, आणि आजूबाजूला सगळ्या त्या ज्वाळा डान्स करतात,
म्हणजे सकाळी उठून ती आपलं एक रूम हीटर लावते किचनसाठी, मस्त गरम होऊन दे, म्हणजे कसं डोकं फिरेल नंतर कुकिंग करताना. एकदम बारीक, वेळ गेला तरी चालेल, कारण खूप 5 पटीने इंधनाचा फरक पडतो. आणि म्हणून तुम्ही पहिल्यापासून जेव्हा कमी पाणी घालताना अर्धा गॅस ठेवायचा, अर्ध फ्लेम ठेवा, म्हणजे तुम्हाला तर टाईम मिळेल. मगाशी काय सांगितलं, टाईम टेम्परेचर. आता तुम्ही पाणी जास्ती घालता, त्याचा एक काय फायदा झाला, टाईम मिळाला ना त्याला. आता तुम्हाला मी पाणी कमी करायला सांगितलंय, मग आता टाईम कमी झाला तर परत तुम्ही म्हणाला, हो मॅडम आमचं शिजलंच नाही, कमी शिजलं. तर तिथे तो टाईम द्या ना, थोडा वेग. प्रत्येक गोष्ट जेव्हा फुंकून केली ना तर जास्त चांगली होते. असं नाही तुमचं टाईम सेव्ह नाही होत त्याच्यात. ओके. आणि त्यामुळे तुम्ही अर्धी फ्लेम ठेवून तुमचा गॅस ठेवला तर 5-7 मिनिटांनी तो फुसफुस फुसफुस करत त्याची शिटी यायची वेळ होईल, तर हरकतच नाही आहे. आणि एक समजा हवी शिट्टी केली तर करा, किंवा पूर्ण प्रेशर आलं तर बारीक करा. 3 मिनटं, 5 मिनटं, 7 मिनटं, 10 मिनटं, त्यातलं काय ठेवायचं, टायमर लावा सरळ. फक्त भात आहे तर 3 मिनटं, नॉर्मल आहे ते 5 ते 7 मिनटं, आणि पूर्ण सगळं भरलेलं आहे 10 मिनटं. यू विल नेवर नीड मोर दॅन 10 मिनिट्स ॲट फुल प्रेशर. या जे पदार्थ शिजायला कठीण असतात त्यांना पण 10 मिनिटं पुरतात. मॅक्सिमम 121 डिग्रीला 10 मिनिटात गळलं पाहिजे वस्तू. दुसरं असं की आपण जेव्हा आता गॅस बंद करतो तर काय काय जणांना खूप घाई झालेली आहे, पटकन नळाखाली धरून त्याचं सगळं स्टीम घालवतात. मग तो कधी कच्चा असू शकतो, हां, मी गॅरंटी घेऊ शकत नाही. कारण ती गॅस बंद केल्यावर सुद्धा पुढे कमीत कमी 15 मिनटं ती गोष्ट शिजते. म्हणजे तुम्ही जर मास्टर शेफ पाहत असाल तर त्याच्यात नेहमी सांगतात ते मास्टर शेफ की 80% झालं की बंद करा, कारण त्या हीटवर, मग ते ओव्हनवरचा केक असेल ना तर काय, शेवटपर्यंत करू नका. म्हणजे ती वेस्ट हीट रिकव्हरी होते, त्यांनी पदार्थ चांगला पण शिजतो, न्यूट्रिशन पण असतं, आणि आपला गॅस पण. म्हणजे विन 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 विन, 3-4 फायदे आहेत. कारण मला ना 21व्या शतकात एका दगडात 4 पक्षी लागतात. दगड पण विकत घ्यायला लागतं, 2 असेल तर मला परवडत नाही. 4 फायदे पाहिजेत, तेव्हाच आपण प्रत्येक गोष्ट करायची. ओके. आणखीन एक असं आहे की जी चव सगळ्यात महत्वाची, शेवटी जर ते अन्न चविष्ट असेल तरच आपण ते खाणार. एक असं ऑब्झर्वेशन आहे की जेव्हा स्वयंपाक करताना आपण मायक्रोवेव्ह एकतर वापरतो, किंवा गॅस, किंवा चूल. तर ह्या तिन्ही ठिकाणी म्हणजे तिन्ही याच्या माध्यमांचा वापर करून जे म्हणजे अन्न शिजवलं जातं, तिन्हीची चव वेगवेगळी असते. तर एक्झॅक्टली काय कारण आहे याचं, आणि न्यूट्रिशनच्या दृष्टीने या 3 मध्ये काही फरक आहे का? अमुक याच्यावरचं चांगलं, म्हणजे ते आता चुलीवरची मिसळ वगैरे ते खूप अगदी सगळीकडे याच्यामध्ये असतं, हाईप होतं म्हणा, किंवा ते लोकांना अट्रॅक्ट करतं बेसिकली. सो काय आहे म्हणजे त्या तिन्हींचं हे आपण कसं करू शकतो की चव आणि पोषण दोन्हीच्या दृष्टिकोनातून? आता तू जे 3 प्रकार सांगतेस, चूल काय, गॅस काय, किंवा मायक्रोवेव्ह, हे बेसिकली इंधन आहे, एनर्जी आहे. ओके. आणि आपण पाहिलं मगाशीच की टाईम टेम्परेचर हे कॉम्बिनेशन आहे. सो चुलीवर गोष्ट व्हायला वेळ लागेल, मायक्रोवेव्हमध्ये अगदी झटपट होईल. आणि मायक्रोवेव्हचं बेसिक प्रिन्सिपलच वेगळं आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता शेंगदाणे मायक्रोवेव्हमध्ये मी सुद्धा घरी भाजते, पण जर आपलं काही चुकलं तर आतून तो सगळा जळून गेलेला, म्हणजे करपलेला आहे. कारण पाण्याचे मॉलिक्युल्स, ॲटम्स त्याच्यामध्ये व्हायब्रेट होतात मायक्रोवेव्हमध्ये, आणि आत उष्णता निर्माण करतात. वेगळ्या चुलीवरती किंवा बाकी नेहमी कुठच्याही आपल्या नेहमीच्या ओव्हनमध्ये घ्या, चूल घ्या, गॅस घ्या, ही बाहेरून उष्णता त्या ज्वाळेच्या किंवा इंधनाच्या मदतीने आपण त्या अन्नाला देतोय. आणि मायक्रोवेव्ह ते अन्न आतमध्ये उष्णता निर्माण करतं. आणि त्यामुळे मायक्रोवेव्ह हा थोडा एक डिफरंट क्लास आहे ऑल टुगेदर. ओके. सो पहिलं मला एक साधं आपल्या भाताचंच उदाहरण घेऊया. आणि चूल, साधा कुकर किंवा डायरेक्ट पातेल्यात करणं, आणि प्रेशर कुकर, या 3 पद्धतीने केलेला भात. तर डेफिनेटली चवीत फरक आहे. आणि तो सगळ्यात झटपट प्रेशर कुकरला झाला आहे, आणि त्याच्यामुळे तो थोडासा चिकट असू शकतो, पण त्यामुळे तो पचायला हलका पण असू शकतो. व्हेरियस मायक्रोवेव्हचा भात आहे हा खूपच फास्ट झाला आहे, आणि त्यामुळे तो पचायला जड असतो. म्हणजे स्टार्चसाठी जर आपण हे बघितलं, कारण भातामध्ये मुख्यतः स्टार्च आहे, तर स्टार्चमध्ये एक रेझिस्टिव्ह स्टार्च असा प्रकार आहे की जे स्टार्च आपल्या पोटात पचत नाही, अगदी आतड्यापर्यंत जातं, आणि जणू काय ते स्टार्च म्हणजे फायबरच खाल्ल्यासारखं आहे. म्हणजे डायबेटिक लोकांच्या दृष्टीने चांगलं बरं का, कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होता. तर ह्याची एक छोटीशी मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, तुमच्यासाठीच तुम्ही करू शकता. वेगळ्या वेगळ्या प्रकारे तुम्ही भात शिजवा, आणि तो भात फ्रीजमध्ये ठेवा 24 तास, आणि पाहिजे तर थोडासा उघडाच ठेवा, किंवा थोडं झाकण घट्ट न लावता.
आणि दुसऱ्या दिवशी ऑब्झर्व करा, तुम्हाला खूप वेगळे वेगळे दिसेल. जवळजवळ तांदूळ झालेले असतील मायक्रोवेव्हच्या भाताचे, याचा अर्थच तो आतपर्यंत तेवढा शिजला नाही आहे. याचा अर्थ इट इज बोथ गुड अँड बॅड. लहान बाळाला द्यायला चुकीचं आहे, पण जर डायबेटिक माणूस आहे तर तो खाऊ शकतो हा भात, कारण तो तेवढा हार्मफुल नाही आहे, कारण त्यांनी तेवढी त्याची शुगर लगेच रेज होणार नाही आहे ब्लड सेल. ओके, म्हणजे न्यूट्रिशन आणि चव. आता चव हा थोडासा सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे. सो आणि एक थोडं फॅशन पण असते. म्हणजे ज्या गोष्टीला अगदी साधं माझ्या आयुष्यातला एक अनुभव सांगते की एकदा खूप महागड्या दुकानात जाऊन एक क्रीम विकत घेतला अमेरिकेला माझ्या भावाने, माझ्या आईला. आणि ते महागडं का होतं, ब्रँडेडच, कारण इट डिडंट हॅव एनी परफ्यूम. आम्हाला मुळीच नाही आवडलं, कारण तो विशिष्ट ब्रँड आई माझ्या भावाला ते परफ्यूमसाठी आणायला सांगायची. तर ते महागडं का होतं, कारण तेवढं फॅशनेबल की आम्हाला केमिकल फ्री परफ्यूम हे केमिकल आहे नको आहे. म्हणजे हास्यास्पद आहे, पण आहेत माणसं देणारी. तर त्यामुळे काही वेळा हे जे तू मग अशी मिसळ आणि हे म्हणालीस, तर ते आणि लहानपणाची पण आपली आठवण, समजा आजीकडे मी खाल्लेलं आहे, तर तो जो धुराचा वास आहे वगैरे तो पण असतो. म्हणजे त्याच्यात वाईट काहीच नाही आहे. आणि चुलीवर अन्न हळूहळू शिजतं, सो त्याची एक वेगळी फ्लेवर डेव्हलपमेंट, जसं दमवरती कधी बिर्याणी करतात वगैरे तसं असू शकतं. तर म्हणजे असं 10पैकी 9, 9.1, 8.9 असंच काहीतरी न्यूट्रिशनला फरक पडेल ना. खूप काय असा न्यूट्रिशनमध्ये फरक पडणार नाही. पण मला जर चव आवडली तर माझ्या तोंडाला पाणी सुटणार आहे, मला ते छान खावंसं वाटणार आहे आणि चांगलं पचणार आहे. सो दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू जे मला आवडतं ते मी करावं. पण म्हणून रोज कामावरती जाताना चूल पेटवून त्याच्यावरती भात करून नंतर तू मस्टर पकडायला जाणार असेल तर तू नोकरी सोडून घरीच बस. तुलाच पेटवत राहा. आणि त्यामुळे टोकाला आपण जाता कामा नये. आपण का असा विचार करूया, गंमत म्हणून कधीतरी करायला हरकत नाही. अदरवाईज रोज प्रेशर कुकर वापरा. वेळ असेल तर भात बाहेर करायला, किंवा राईस कुकर पण असतो तो करू शकता. मायक्रोवेव्ह इज नॉट रिअली गुड फॉर हलका शिजणाऱ्या भातासाठी. पण हिटिंग आणि रिहिटिंगला किंवा सम रोस्टिंगला, थॉईंगला, म्हणजे फ्रीज आणि मायक्रोवेव्ह हे कॉम्बिनेशन खूप कॉम्प्लिमेंटरी आहे. पूर्ण कुकिंगला मायक्रोवेव्ह मे नॉट बी द बेस्ट चॉईस ऑलवेज. पण ॲज आय मेन्शन की आपल्याला मुद्दामच ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेला भात करायचा आहे तर काहीच हरकत नाही असा भात. मायक्रोवेव्हमध्ये मी फोडणी करून बघितलेली आहे. मे बी माझं टेक्निक चुकत असेल किंवा मग काहीतरी, म्हणजे मायक्रोवेव्हमध्ये फोडणी व्यवस्थित होत नाही जशी आपण कन्व्हेन्शनली करतो. कढईमध्ये तेल घालून मोहरी घालतो आणि ती व्यवस्थित तडतडते आणि त्याचा एक खमंगपणा होतो, म्हणजे निर्माण होतो, जो मोहरी चावताना आपल्या लक्षात येतं. तसं मायक्रोवेव्हमध्ये होत नाही. मग ते म्हणजे मायक्रोवेव्हमध्येच होत नाही, त्या मशीनचा तो हे आहे, म्हणजे ते लिमिटेशन आहे की मग मला कळत नाही की माझं टेक्निक काही कुठे चुकतंय का ह्याच्यामध्ये. छान प्रश्न आहे. पण मायक्रोवेव्हमध्ये फोडणी करायचीच नसते, कारण त्याचं ते पर्पजच नाही. मगाशी जसं सांगितलं की आतून तयार होणार आहे. आणि खरं म्हणजे फोडणी हा शब्द असा तयार झाला असं मला वाटतं की मोहरी तडतडते, फुटते, कारण मोहरीची जी स्किन आहे ती मानवी पोटामध्ये डायजेस्ट होऊ शकत नाही. म्हणजे तू जर मोहरी गिळलीस तर ती तशीच बाहेर पडेल. म्हणजे मोहरीच्या तेलाचे सुद्धा जे फायदे आहेत, कारण विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपण पूर्वीपासून शेंगदाण्याचं तेल खातो. मोहरीचं तेल आपल्याला बंगाली किंवा तिकडे खातात आणि ते उष्ण असतं. पण आपण ती मोहरी तडतवून, म्हणजे थोड्या प्रमाणात मोहरी आपण नेहमी खातो आणि म्हणून एकदम खूप मोठ्या गॅसवरती मोहरी टाकली ती जळून जाते. त्याचाही काही न्यूट्रिशन आणि टेस्टला उपयोग नाही. सो मोहरी ही फुटलीच पाहिजे, म्हणून ती फोडणी. आणि ती फुटायला लागल्यावर बारीक करून बाकीची घातली की ती तडतड तडतड त्याची स्किन फुटली की त्याचा ऑइल बाहेर येणार, फ्लेवरसुद्धा तुम्ही ॲब्सॉर्ब करणार. बाकी मग हळद बिळद आपण ते सगळं काय जे घालतो, हिंग अमुक तमुक असं. आणि त्यामुळे मायक्रोवेव्हमध्ये ॲक्च्युली आपल्याला समजा तुला फोडणीला घालून ती परतलेली भाजी करायची आणि कढईमध्ये त्याला खूप तेल लागतं. मग तू काय आयडिया करायचीस, फोडणी कमी अर्धी तेलमध्ये मी फोडणी केली, भेंडी फ्राय केली, आता ती ठेव ना मायक्रोवेव्हमध्ये आणि मग ती आता 2-3 मिनिटात होईल. तुला फोडणीचा वास पण लागला, पण ती जळणार नाही, कारण तू ते फ्राईंग त्या पद्धतीने केलंच नाहीस ना. तसं तुला परतून भाजी करायला तेवढं तेल नसेल तर ती जळायला लागेल ना. त्यामुळे थोडं परतायला आपल्याला तेल जास्ती घालायला लागतं आणि जे मला हेल्थ पॉईंट ऑफ व्ह्यू नाही खायचं आहे तेवढं तेलकट. तर असं आपण व्हाया मीडिया कॉम्बिनेशन करू शकतो. फोडणीला टाकायचं. इवन खिचडीलासाठी हे खूप सोयीचं आहे. जर मोठ्या प्रमाणात साबुदाण्याची खिचडी करायची असेल तर छानपैकी तुपाची जिऱ्याची फोडणी करा,
तो सगळा साबुदाणा त्याच्यावर टाका आणि बंद करून टाका गॅस. आणि मग जसे तुमच्याकडे पाहुणे येणार असेल तेवढी क्वांटिटी पटदिशी ती साबुदाणा खिचडी करून घेऊन गरम गरम त्यांना सर्व करा. ग्रेट. म्हणजे आमचंच अज्ञान होतं. आम्हाला वाटायचं फोडणी बिडणी असं सगळं मायक्रोवेव्ह आहे म्हणजे त्याच्यात फक्त जे तुम्ही कढईमध्ये करता ते सगळं करा सगळं काही करता आणि येतं. सगळं काय. आणि ती एवढी टेस्ट बिघडलेली की ती फक्त मी एकटीने खाल्ली. त्यामुळे त्याला कोणी वाली नसतो आणि तेव्हापासून नाही म्हणजे फोडणी करायची नाही. पण हा एक प्रश्न डोक्यात होता म्हणून मी केलं. असं आहे की सध्या खूप मातीची भांडी ट्रेंडिंग आहेत, तर त्या भांड्यांमध्ये शिजवलेलं कितपत चांगलं, म्हणजे हेल्थ वाईज म्हणा किंवा बाकीच्याही दृष्टीने ते कसं कितपत चांगलं आहे, ते त्याची फ्रिक्वेन्सी किती पाहिजे साधारण, म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये शिजवण्याची. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती भांडी झाली शिजवून किंवा तर ती भांडी हे कशी करायची, स्वच्छ कशी करायची. अगदी छान प्रश्न विचारलेला आहेस. कोणत्या भांड्यात काय करावं ह्याच्यावर कितीतरी, म्हणजे इवन नॉनस्टिक काय, ॲनोडाईज काय, ॲल्युमिनियम काय, स्टेनलेस स्टील, ब्ला ब्ला ब्ला, एवढी मटेरियल्स आली आहेत आणि बरंच त्याच्यावरती चर्चा होते. प्रत्येकाचे फायदे आहेत. सध्या तरी मातीची भांडी परत ट्रेंडमध्ये आहेत. आणि मिलेट हा जो एक विषय आहे की ज्याचा आयुर्वेदात पण स्पष्ट उल्लेख आहे, तिथे त्यांनी अगदी कॅटेगरिकली म्हटलेलं आहे की जी मिलेट्स आहेत, ही म्हणजे छोटी धान्य आहेत, ती मातीच्याच भांड्यात शिजवा. आता दही लावताना आपल्याला माहिती आहे की नॉर्थच्या साईडला, विशेषतः कलकत्ता साईडला त्या मटक्यामध्ये आहे, किंवा ते चहासुद्धा. सो आता त्या शेपचं जे चायना क्लेचं जेव्हा मला ते मिळतं आणि ज्याच्यात चहा असतो त्याला तो काही फ्लेवर येत नाही. म्हणजे ते कच्च्या मातीचं जर असेल आणि त्याला तो जो एक मातीचा स्मेल असेल, तर जसं आपण स्मोकिंग चूल तसा एक भाग त्याला आहे. ओके. आणि त्यामुळे काही अशा वस्तू आहेत, इवन परवाच माझ्या एकदा वाचनात आलं की तूर डाळ शिजवताना आयुर्वेदात असं म्हटलं आहे की ओपन पॅन कुकिंग करून त्याच्यावरती आलेला फेस काढून टाकावा आणि मातीच्या भांड्यात शिजवली तर जास्त चांगलं, कारण त्या फेसामध्ये युरिक ॲसिड आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्याच्यामुळे मातीची भांडी वापरायला हरकत नाही. पण म्हणून सगळंच आपण रोज मातीच्या भांड्यात स्वयंपाक करू किंवा असं काही शक्य नाही आहे. पण ठराविक गोष्टींसाठी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जर ती पोरस असतील तर तुला काही वेळा जसं दह्यातलं पाणी काढलं किंवा चहाला तो वास आला, हा बेनिफिट आहे. पण इट वॉज सिंगल यूज, कारण पूर्वीचं गरजा हे वेगळ्या होत्या ना. ते छोटं छोटं कच्च्या मातीचं जे आहे ते नंतर टाकून दिलं जायचं, कारण ते तसं इझिली साफ नाही करता येणार आहे. एकदा तुझ्या त्या पोर्समध्ये जर दूध गेलं आणि ते जर तू उत्तम प्रकारे साफ नाही केलंस तर ते जंतूवाला भांड होईल पुढच्या गेपेच्या कुकिंगला. आणि त्याच्यामुळे आपण बऱ्याचदा नुसतं का असा जरी प्रश्न विचारला, म्हणजे असं का सांगतायत किंवा असं मी का करावं किंवा सांगणारा असं का सांगतोय, तरीसुद्धा काही वेळा आपल्याला ते डिस्क्रिशन मिळेल की हे कधी वापरायला पाहिजे आणि कधी नाही. आणि त्याच्यामुळे फॅशन म्हणून ठीक आहे, पण प्रत्येक गोष्ट नाही. आणि जसं मिलेटसाठी पर्टिक्युलरली, आणि खादीरवल्लींचंही नाव ऐकलं असाल तुम्ही, त्यांनी कॅटेगरिकली सांगितलं आहे. आणि विशेषतः डायबेटिक माणसासाठी असेल तर ते मातीच्याच भांड्यामध्ये म्हणजे खापरामध्ये शिजवून त्याचं हे करा. तर इतर वेळी आय फील इट्स ओके, तुम्हाला शक्य असेल तर करा. इवन एक्सेस डिटर्जंटनी सुद्धा साफ करणं चांगलं नाही आहे. म्हणजे तो ऑप्टिमली भांड्यांसाठी सुद्धा आपण, की पूर्वी राखेने घासायचे किंवा साबणाने घासते माझी बाई, राहतो आधी. पण ते एक वेळ ठीक आहे, लिक्विडचं तिचं राहिलं असेल तर मला दिसणार तरी नाही आणि ते माझ्या पोटात जाणार आहे. म्हणजे या सगळ्या जरा तारेवर कसरत असलेल्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे आपण ब्लाइंडली असं आपलं लाईफस्टाईल 100% बदलू नये. 20%नी 10%नी त्याच्यात फरक करावा. आपल्याला काय सुटेबल वाटतंय ते. मातीची भांडी वापरायला काहीच हरकत नाही, पण म्हणून तीच वापरावी असं काही वैयक्तिक माझं तरी मत नाही आहे. अजून एक भांड्यांबद्दलच आपण बोलतोय म्हणून जो मी अगदी सुरुवातीला एपिसोडचा जो किस्सा सांगितला की ते अज्ञानापोटी म्हणा किंवा त्यांना माहितीच नव्हतं, म्हणजे काळं म्हणजे घाणेरडं असं म्हणून त्यांनी ते फेशियल केलं त्या तव्याचं. फेशियल मॅडमचा शब्द आहे, पण तरी पण फेशियल मला खूप आवडला तो शब्द. तर लिटरली फेशियल केलं, तो घासून काढला आणि त्याचं कोटिंग गेलं. पण असंही एरवी आपण बघतो की जेव्हा ती नॉनस्टिकची भांडी आपण वापरतो, अगदी कितीही का, म्हणजे मी तर माझी भांडी बाईला पण टाकत नाही, ती मागून घेते पण मी टाकत नाही, कारण कधीतरी ते हातातला जो ते स्क्रबर असतं त्यांनी ती घासते किंवा इव्हन अगदी स्कॉच ब्राईट सारखं असेल त्यांनी घासते. तर त्याच्यासाठी त्याच्याबरोबर मिळणारा तो ब्रश, म्हणजे एवढी सगळी काळजी घेतली तरी सुद्धा हळूहळू त्याचं कोटिंग निघायला लागतं. तर एकतर असं कोटिंग निघालेली भांडी, थोडंसं कोटिंग निघालंय, हलकेसे चरे पडलेत तरी पण वापरली तर चालतात का? थोडं कोटिंग निघाल्याबरोबर ती डिस्कार्ड करायची, कारण ते डिस्कार्ड करायला पण
बऱ्याचदा थोडंसं मनाची तयारी करावी लागते. कधी एखादं भांडं म्हणजे नाही वाटत टाकावंसं, कधी ते आपल्याला आवडलेलं असतं, पण ते आरोग्याच्या दृष्टीने कितपत योग्य आहे की फेकूनच द्यायला हवं थोडंसं निघालं कोटिंग की? ते नॉनस्टिकचं जे कोटिंग आहे त्याला टेफ्लॉन म्हणतात आणि ते टेक्निकली एक 100% इनर्ट, म्हणजे कशाशीही त्याची रिॲक्शन होणार नाही असा तो पदार्थ आहे. जेव्हा एकदा मी नॉनस्टिक नवीन पॅन घेतलं तेव्हा मी ठरवलं हे आपण खराबच होऊन नाही द्यायचं, बघूया काय. आणि त्या माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये मला काही बऱ्याच गोष्टींना लक्षात आलं. उदाहरणार्थ त्याला बाहेरून डाग कसे पडतात, तर आपण जे त्याच्यात तेल घालतो आणि आपल्याला सवय झारा असं करा, नाहीतर ते काय जे लाकडाचं आहे ते असं करा. आता आतमध्ये नॉनस्टिक आहे त्यामुळे तो जो तेलाचा थेंब आहे तो इतर वेळेला आत जातो, तो इथे बाहेर जातो आणि तो जळतो, कारण गॅसवरती आहे ना बाहेरची बाजू पांढरी स्वच्छ ॲल्युमिनियमची, आणि मग तिथे डाग तयार होतात. मग आपल्याला ते घासावं असं वाटतं, मग कधी कधी आतलं पण घासलं जातं. मग आतसुद्धा जेव्हा तेल जास्ती आपण घालतो किंवा त्याच्यावर जर आपण टोस्ट वगैरे केले हे करून आणि एक्सेस जेव्हा बटर असतं तिथेच ते नॉनस्टिक जळतं आणि मग ते काळं होतं. कारण जर तू त्याची काळजी घेत असशील आणि हातानेच ते धुवत असशील, कसले स्क्रबर नाही, लिक्विड आहे वापरून आणि वापरल्याबरोबर हे करून, तर ते निघणार नाही. तर एक्सेस फॅटनीच ते तिथे डॅमेज होतं असं माझं आहे. नंतर नॉनस्टिकला क्लिनिंगला नॉनस्टिकचे पीसेस मिळतात. ॲटलिस्ट मी तरी अनेक वर्ष अमेरिकेहून ते आणते. म्हणजे जर कोपरा असा खराब झाला तर टेफ्लॉन टू टेफ्लॉन कॉन्टॅक्ट इज सेफ, तर तो असा एक पीस मिळतो ज्याला कॉर्नर असतं. तर जर असं काही काळं झालं तर तुम्ही त्या ह्यानी काढू शकता, कारण ते जे काळं आहे ते जळलेलं ऑइल आहे, तो कार्बन आहे, ते नॉनस्टिक नाही आहे. आणि त्यामुळे जर आतलं पांढरं काही दिसायला लागलं तर मग त्याचं जर म्हणजे हे निघतायत असं, कारण चांगल्या ब्रँडचं असेल तर तसं नॉनस्टिक असं पापुद्रे निघत नाहीत त्याचे कधीच. चरे जाऊ शकतात, पण चरे गेले तर आतमध्ये ॲल्युमिनियम आहे, तर आपण ॲल्युमिनियम वापरतो त्यामुळे माझ्या दृष्टीने ते काय तसं हार्मफुल नाही आहे चरे गेलेले. पण जास्त त्याचा नॉनस्टिकपणा कमी होईल. आणि त्यामुळे तुम्ही म्हणजे मी स्वतः अशी प्रॅक्टिस करते की तुम्ही ते येता जाता घासू नका. यू यूज नाईस पेपर टॉवेल्स ना, किचनचे टॉवेल्स जे असतात ते, आणि ते गरम असतानाच यू वाईप इट विथ दॅट, म्हणजे त्याच्यावरती ऑइल आणि फूड राहणारच नाही. सो यू मिनिमाइज, यू क्लीन इट बट ड्राय क्लीन इट काइंड ऑफ थिंग. मग तुमचे हे प्रॉब्लेम म्हणजे 5-10 वर्ष पण नाही, मग तुम्हाला टाकावंसं नाही वाटणार, वाटेल की आता त्याला रिटायरमेंट देऊया. आणि एक ॲल्युमिनियमचा आता म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये विषय निघाला की त्याच्या खाली ॲल्युमिनियम असतं आणि ॲल्युमिनियम मध्ये लोक शिजवतात, त्यामुळे त्याच्यामधनं असं हार्मफुल असं काही आउटकम नाहीये म्हणजे. पण ॲल्युमिनियम हा एक अजून वेगळा परत म्हणजे त्याच्याबद्दल खूप मिथ्स पण आहेत आणि बरीचशी म्हणजे डॉक्टर पण सांगतात की ॲल्युमिनियम मध्ये शिजवलेलं खाऊ नये, त्याच्यामुळे मेमरी लॉस, अल्झायमर याच्यासारखे हे होतात असं सिद्ध झालेलं आहे. तर याच्यामध्ये पण असं एक ऑब्झर्वेशन आहे की आमची जुनी पिढी आणि आम्ही याच्यामध्ये हे एक असं सतत चाललेलं असतं की आम्ही एवढी वर्ष त्या अल्युमिनियमच्या भांड्यांमधनंच तर म्हणजे शिजवलेलं खातोय किंवा दूध तापवतोय त्याच्यामध्ये. आणि तुम्हालाच बरं म्हणजे हे आता नवीन काही काही फॅड आलेलं आहे वगैरे, तर खरोखर ते म्हणजे काही जणांना म्हणजे अशी उदाहरणं मी पण बघितली की अल्युमिनियम वापरून वर्षानुवर्ष वापरूनही त्यांना काहीही प्रॉब्लेम, उलटी मेमरी शार्पच आहे. मग हे असं आत्ताचं संशोधन आणि ते हे म्हणजे एक्झॅक्टली काय खरं म्हणायचं याच्यामध्ये? ॲल्युमिनियम हा जर धातू पाहशील तर तो खरा खूप रिॲक्टिव्ह आहे आणि त्याच्यावर जर ॲसिडिक काही पडलं तर फसफस फसफस ते पांढरं होतं, त्याला आम्ही पॅसिव्हिटी म्हणतात. म्हणजे तो आरंभशूर धातू आहे, फटाफट फटाफट रिॲक्ट होतो आणि माझ्या जन्मात रिॲक्ट होत नाही, कारण त्याला पूर्ण पांढरं कोटिंग लागतं. आता जी आपल्याला भांडी मिळतात चांगल्या क्वालिटीची आणि तर ती थोडीशी इम्प्रूव्ड व्हर्जन असतं, ते असं रॉ एकदम व्हर्जिन ॲल्युमिनियम असं नसतं. आणि मी स्वतः त्या कढया वापरते ठराविक ह्याच्यासाठी, पण मी लोखंडी कढई पण वापरते. कशासाठी? तर पालेभाजी करायला, पण ती झाल्याबरोबर काढून ठेवली पाहिजे, कारण नाही तर ते खूप काळं मिठ होतं. ओके, म्हणजे एक थोडं लोहाचं प्रमाणसुद्धा ते आहे. ते ज्या कढया आपण ज्याला म्हणतो ते मी स्वतः ॲल्युमिनियमच्या जाड्या कढया वापरते. कढईमध्ये मी बाजाणी भाजते असं धरूया. तर जर तुमच्या कढईला हजारो अशा त्याच्यावर लाईनी आलेल्या आहेत तर तुम्ही ती नीट वापरत नाही आहेत, म्हणजे तुम्ही ती स्क्रॅच करून ते ॲल्युमिनियम तुमच्या अन्नात घालत आहे. अच्छा, म्हणजे कढईला मारण्यासाठी तुमचा कालथा आहे का ते हातासारखं उचलण्यासाठी आहे? जे साध्या साध्या गोष्टीत पण ते तुम्ही कसं वापरताय ह्याच्यावरनं पण तुम्हाला कळेल की ते जर रॉंग पद्धतीने तुम्ही वापरलात तर ते तुम्ही फिजिकली इरोजन ज्याला म्हणता ना, तुम्ही खरवडताय ते. म्हणजे ॲल्युमिनियमच्या ह्याच्यात दूध तापून
त्याच्यानंतर ती साय सुरीनी खरवडून खाणं इज डेफिनेटली रॉंग. कारण तुम्ही ॲल्युमिनियम नक्कीच खरवडणार आहात त्याच्याबरोबर. पण म्हणून ॲल्युमिनियमच्या ह्याच्यात दूधच गरम नाही करायचं असं काही नाही आहे. पण आताच्या काळात जाड आपल्याला दुसरी पण भांडी मिळतात. आणि नाहीतर तुम्ही हाताने ती साय किंवा पाणी घालून साफ करा. ती खरवडून खाऊ नका सुरीने. म्हणजे कोणत्याही प्रकारे ॲल्युमिनियम खरवडू नका. विशेषतः नॉर्थला बघा, ते डायरेक्टली कुकरमध्ये, प्रेशर कुकरमध्येच ती वस्तू करतात. राजमा डायरेक्ट करतात. तर तसं जेव्हा कराल तेव्हा कधी पण ॲल्युमिनियमचा कुकर वापरू नका. आंबट आणि लिक्विड्स ह्या कॉम्बिनेशनला ॲल्युमिनियम इज नॉट गुड. येस. तर मग त्यावेळेला तुम्ही स्टेनलेस स्टीलचा कुकर वापरा किंवा ॲनोडाईज किंवा टेफ्लॉन कोटेड अशा प्रेशर कुकरमध्ये डायरेक्ट कुकिंग. कारण ते राजमा बिजमात भरपूर टोमॅटो आणि हे सगळं आपण घालतो ना असं. तर ते ॲल्युमिनियम कुकरमध्ये डायरेक्ट कुकिंग नाही करायचं. डेफिनेटली नॉट फॉर ॲसिडिक आणि ज्याला लिक्विड स्लरी. पण तुम्हाला डायरेक्ट भात लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. आणि मग त्याचीसुद्धा जी जाड पॅन्स वगैरे मिळतात, सो ती डिफरंट काइंड ऑफ ट्रीटेड आहे, त्याच्यात तुम्ही करू शकते. ती जाड जी खूप पॅन्स मिळतात कुकिंगची डायरेक्ट करायची, ते ॲल्युमिनियम वेगळं आहे, त्याच्यात तुम्ही डायरेक्ट कुक करू शकता. पण नेहमीच ॲल्युमिनियमच्या कुकरमध्ये तुम्ही डायरेक्ट कुक नाही केलं पाहिजे. आणि असं पण आता एक मिथ आहे की सगळं वाईट वाईट, साखर वाईट. अगं पण ते जे आपल्याला सांगणारी लोक आहेत ना, त्यांचं पर कॅपिटा साखर किती आहे पाहिलं का? जर रोज 2 लिटर मी सोडा पित असेल तर 10% प्रमाणे 200 ग्रॅम साखर मी त्या पेयातनं घेतली आहे. आणि आता मी जगाला सांगते की साखर खाऊ नका, हायपर व्हाल. आपण पाणी पितो. 200 ग्रॅम साखर हीच झाली. शिवाय केक आणि वेगळा. आपण 2 वाट्या साखर खातो रोज आणि सगळं पेस्टिसाईड त्या सालावर आहे. हां, म्हणजे तू तोंडात घातलंस 1% गेलं असेल, पण 99% काढून टाकलंस ना तू. तर दॅट्स अ लॉट यार. तर असे तू अनेक गोष्टी करू शकतेस की तुझ्यापुरतं तू. म्हणून ते चोथा, बाहेरची स्किन हे थोडं मिनिमम आणि मग हाफ कुक करायचं वगैरे असे काही आयडियाज करायच्या. कोथिंबीर टिकवण्यासाठी पूर्वी आम्ही 400 ग्रॅमचा अमूल चीजचा डबा आणायचो आणि त्याला आतल्या बाजूला टीन असायचं. तर मला असं दिसून आलं की त्याच्यात ठेवलेली अतिशय छान राहते. आणि माझा एक मित्र आहे अमेरिकेला, सायंटिस्टच आहे, तेव्हा तो म्हणाला, अगं ते टीनचं अँटी मायक्रोबियल आहे म्हणून तुझी ती कोथिंबीर चांगली राहते.